कैलासवासी बाबाचो बंडू काळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने काळे परिवारावरती प्रेम करणारे आप्तमित्र, स्वकीय नातेवाईक, बंधू बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. खर तर घरातला एखादा कर्ता पुरुष जाणं हे फार दुःखाची गोष्ट आहे. त्यांच्या पश्चात पती इंदुबाई असतील, इंदुमतीताई असतील, आईसाहेब औसाबाई असतील, वडील बंडूबुवा कृष्णा काळे असतील, बहीण यशोदाबाई असतील, मुलं जयकुमार, जयप्रकाश, अजितदादा आणि मुलगी उज्ज्वला, हा संपूर्ण परिवार असेल. त्यांच्यावरती खर तर दुःखात सावट 1 वर्षापूर्वी आलं आणि बघता बघता या दुःखातनं परावृत्त होता होता त्यांना 1 वर्ष पूर्ण झालं. आज श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. त्या निमित्ताने जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलाय. आजचं हे कीर्तन पुष्प माझ्यासारख्या एका वारकऱ्याच्या पदरात पडलंय. तुम्ही काही सभेला आला नाही, साखरपुड्याला आला नाही म्हणून माझं काही तोंड पाहू नका, विठ्ठल विठ्ठल म्हणत जा. आजच्या दिवशी कीर्तनात केलेलं भजनच या माणसाला पुण्य देणार आहे बरं का. म्हणून इथे आल्यानंतर निदान ताकापुरती तरी रामायण करायचं. नाही कळलं तुम्हाला? जेवढं खाणार आहे तेवढं तरी भजन करायचं, म्हणजे खरंच त्यांना श्रद्धांजली दिल्यासारखं वाटतं. काहीच नाही केलं तर ते पुण्य कसं होईल लक्षात ठेवा. पुण्यस्मरण म्हटलंय. काय म्हटलंय? पुण्यस्मरण. आणि हे कीर्तनाचं पुण्यस्मरण माझ्याकडे या परिसरातील एक अभ्यासू कीर्तनकार आमचे जयंत महाराज यांच्या माध्यमातून माझ्या पदरात ही सेवा पडली आहे. तुषार महाराज गाडे आहेत, वादन करण्याकरता शशिकांत महाराज मोरे आहेत, प्रासादिक वादन जोरदार आहे. गावातलं भजनी मंडळ आहे. गिरीकरी आमच्या बरोबर आलेले शिवतेज महाराज आहेत. कॅमेरामन, साऊंड सिस्टीम उत्तम. शॉर्ट बट स्पीड कार्यक्रम आहे बरं का. काही गर्दी नाही, काही ठिकाणा नाही. लक्षात ठेवा. चांगला आहे का? माझ्याकडे फक्त 40 मिनिटं. 40 मिनिटात तुम्हाला चांगलं सांगणार आहे. श्रोत्यांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे या नरदेहाला आल्यानंतर मरण्याच्या पूर्वी सावधगिरी श्री तुकोबाराय अभंगातून सांगतात. म्हणतात माणसाने या जन्मामध्ये जीवनामध्ये आल्यानंतर विचार केला पाहिजे. लक्षात ठेवा. माणसाने या जन्मामध्ये आल्यानंतर विचार केला पाहिजे. काय विचार केला पाहिजे? मला कोटी रुपये कसे मिळतील, माझा बंगला कसा होईल, माझ्या गाड्या कशा होतील, मी लोकांना कसा येड्यात काढील, हा विचार केला पाहिजे. नाही का? मग हा विचार केला नाही पाहिजे. पण 99% हाच लोक विचार करतात बरं का. आपण या जन्मामध्ये आल्यानंतर आपला उद्धार कशाने होईल, आपल्याला मोक्ष कशाने मिळेल, आपल्याला परमानंद पदाची प्राप्ती कशी होईल, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. विठाला विठाला प्रत्येकाच्या विचाराची स्तर खालावलेत महाराज. या देहामध्ये आल्यानंतर मी कुठल्या तरी भगवत प्राप्तीपासून विनमुख राहिलोय, हा विचार मात्र कुणीही करत नाही. कोणीच विचार करत नाही. लक्षात ठेवा. मोक्षाचे 4 दारे शास्त्राने सांगितले. किती? या देहामध्ये आल्यानंतर 4 माध्यमातून मोक्ष आपल्याला मिळू शकतो. पण त्या मोक्षाचा विचार करत नाही. लोक म्हणतात मोक्ष म्हणजे काय? भोजन ते भक्ती, देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंडेची. तो म्हणतो जेवण करणं हीच भक्ती आहे, मरण म्हणजेच मुक्ती आहे. अजिबात नाही. लक्षात ठेवा. मेल्यानंतर तर खरे कुटाणे सुरू होतात. आपल्याला मरायचंय हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ज्याची वेळ आली त्याने कोट्यावधी रुपये खर्च केले तरी तो 1 मिनिट सुद्धा राहू शकत नाही. आणि ज्याचं आयुष्य बाकी आहे त्याने प्रयत्न केला तरी मरू शकत नाही. आमच्या भगवंताने सांगितलं. लक्षात ठेवा. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात माणसाचे या देहामध्ये 2 सोहळे होतात. लक्षात ठेवा. किती? देहाची या गावा आलिया 2 सोहळे प्रत्येकाचे होतात बरं का. किती? बोलत जा. एक 61चा आणि एक 65चा. मग 2 सोहळे कोणते? एक जन्माचा आणि दुसरा मरणाचा. लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला का सांगतो, कारण तुमचा 1 सोहळा होऊन गेलाय आणि आता दुसरा होईल बहुतेक. लवकर नाही होणार, होईल. वेळ आल्यावरती ते वेळ लागतो. लक्षात ठेवा. नाही त्या यमाची वेळ नाही लागत महाराज. लगेच मारिती धोडीती तोडीती लगेच घेऊन जातो. लक्षात ठेवा. आयुष्य जर संपलं असेल
आयुष्य कितीही मिळालं त्यापेक्षा विचारानं प्रेरित होऊन मोक्षाकरता काय प्रयत्न केले ते आयुष्य फार महत्वाचं आहे. नाम संकीर्तन किती केलं हे महत्वाचं आहे. तुकोबाराय तर म्हणतात, देवा माझं आयुष्य कमी कर पण मला भगवत गुणानुवाद गाऊ दे. आयुष्य करी उणे परी मजा आवडो कीर्तन. आमचं आयुष्य कमी असलं तरी चालेल पण ते भगवत चिंतनात गेलं पाहिजे. लक्षात ठेवा, मरण्याचा अधिकार आपल्या हातामध्ये नाही महाराज. मी नेहमी सांगत असतो, लक्षात ठेवा, घटना अशी आहे, मी विचार करतो जर समजा त्या यमधर्माने आपल्याला जर जन्माला येताना जर पाठीवरती शिक्का मारून पाठवलं असतं तर तुमचं नाव काय? तुमचं शिवाजीराव 75 आयुष्य, बबनराव 65, कैलासराव 35, आपलं 95. कशाला कमी करायचं आपण तरी. मी म्हणतो शिवाजीराव तुमचं जर 75 पाठीवर शिक्का असता तर तुम्ही 70व्या वर्षीत मेले असते. विचार करून, कालही जवळ. मरणात गुप्तता आहे म्हणून जगण्याचा आनंद आहे. लक्षात ठेवा, पण तो मरण नाचवण्याचा अधिकार आपल्याला नाही. लक्षात ठेवा, कितीही प्रयत्न केला तरी मनुष्य आयुष्य संपल्यानंतर राहू शकत नाही आणि राहिलं असताना मरू शकत नाही. हा सिद्धांत आहे. लक्षात ठेवा, एक माणूस वैतागलं बायकोच्या किरकिरीला आणि ते आत्महत्या करायला गेलं बरं का. मुंबई सारखी सिटी, 35व्या मजल्यावरून, 35 नाही एवढ्या त्या काळात नव्हत्या, 7व्या 8व्या मजल्यावरून उडी मारायला गेलं. कोण? वैतागलेलं, म्हणून जास्त देत नका जाऊ त्रास, कळलं का. आणि त्यांनी उडी मारली कशा करता? माराय करता. पण त्याचं आयुष्य संपलेलं नव्हतं. त्याने उडी मारली पण खाली एक जण पाठीमध्ये भाजी घेऊन चालला होता, त्याच्या घामेल्यात जाऊन पडलं. हे पहा आता काय, हे जगलं खालचं मेलं. कळलं का. एकानं 5G मारायचं म्हणलं, त्याने सगळ्या प्रयत्नाने मारायचं ठरवलं बरं का. सगळ्या प्रयत्नाने त्यानं काय केलं, विषाची बाटली घेतली, 5 लिटर पेट्रोलची कॅन घेतली, कशा करता? जाळून मरण्याकरता. एक रिव्हॉल्वर घेतली, कशा करता? गोळी, डोक्यात गोळी घालण्याकरता. वेगवेगळ्या अंगाने मरायचं म्हणलं. एवढंच नाही तर फाशी लावायला दोरखंड घेतलं आणि हे सगळं घेऊन तो समुद्राच्या तीरावर उंच टेकड्यावर गेला. एका झाडाला दोरी बांधली, गळ्यात फास अडकवला, फांदीवर बसला. फांदीवर बसल्यावर विष पिला. ऐकता ना? विष पिल्यानंतर अंगावर पेट्रोल टाकलं, काडी ओढली, अंगाला लावली, खाली उडी मारली. म्हणजे फास बसल, म्हणजे जळून मारायचं, फाशी घेऊन मारायचं, गोळी घालून मारायचं आणि विष पिऊन, चारी प्रकरण. तो जसा त्यानं ते पेट्रोल अंगाला काडी लावली, खाली लटकला, तेवढ्यामध्ये ते रिव्हॉल्वरचा खटका डोक्यात मारायचा होता, ती गोळी लागली दोरीला. म्हणजे फाशी घेऊन मरणं कॅन्सल. दोरी लागल्यामुळे ती दोरी तुटली आणि हा जळालेल्या अवस्थेत पडला समुद्रात, म्हणजे जळून मरणं कॅन्सल. खारं पाणी तोंडात गेल्यामुळे विष बाहेर आलं, विष पिऊन मरणं कॅन्सल. सगळं कॅन्सल झालं. संध्याकाळी परत कीर्तनाला आला घरी. काय भगवंताने दिलेलं आयुष्य आपल्याला संपवण्याचा अधिकार नाही, पण ते आयुष्य संपण्यापूर्वी आपल्याला भगवत प्राप्ती करण्याचा मात्र अधिकार आहे. मोक्षाचे 4 दार आहेत. मनुष्य देहाचे निंदणे, सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे. हे प्रत्येकाने कायमी उद्धार या संसारामध्ये आल्यानंतर कोणालाही संसार पार पडताच येत नाही. नाटामध्ये तुकोबाराय सांगतात, संसार सिंधू हा दुस्तर, उल्लंघवे उल्लंघिता पार, बहुत वहाविले दूर. तुकोबाराय म्हणतात नाट, बरं का. नाट प्रकरणामध्ये संसार कोणालाही कळालेला नाही, पण विचार केला पाहिजे, काय मी उद्धार पावे. मोक्षाचे 4 दार सांगितलेत, लक्षात ठेवा.
चार दार ऐका. मोक्षद्वारे द्वारपाला चत्वारे परिकीर्तिता क्षमो विचार संतोष चतुर्था साधू संगमा. चार चार कुठले कुठले? क्षमा. क्षमा करायला शिका. लक्षात ठेवा बरं का. मोठे तेच असतात जे लहान्यांना क्षमा करतात. तेच मोठे असतात जे चुकलेल्यांना क्षमा करतात. ते मोठे असतात. जे मोठे असून क्षमा करत नाही ते मोठे नसतात, ते खोटे असतात. लक्षात ठेवा. कळलं का? म्हणून तर म्हटलंय ना, करा क्षमा अपराध महाराज. म्हणून क्षमा. चुकलेल्याला क्षमा करणं. माणूस चुकीचा पुतळा आहे हो, पण चुकलेल्याला क्षमा करणं हे मोक्षाचं दार आहे. दुसरं दार सांगितलंय विचार. माणसाने विचार केला पाहिजे. लक्षात ठेवा. विचारावा कोण न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारावा कोणी न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारावा कोण न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारावा कोण न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. माझा उद्धार कसा होईल हा प्रत्येकाने काय केलं पाहिजे? विचार केला पाहिजे. आजच्या अभंगाचं पहिलं चरण ते. म्हणून मी आज तुम्हाला विचार सांगतो. कुठलाही विचार करायचा भावतीला कसं आपलं कुठलाही विचार करायचा नाही. लक्षात ठेवा. कळलं का? चांगला विचार करायचा. माधव महाराज मगर होते ते उदाहरण सांगायचे. म्हणजे एका गावामध्ये एक म्हैस होती आणि निसर्गाची किमया ते म्हशीचे शिंग असे बरोबर गोल झाले होते आणि असे टेकले होते. कळलं का? गोल. निसर्ग काय करेल याचा नियम नाही महाराज. बरोबर ते. तो गावात एक माणूस होता. तो विचार करायचा एकदा तरी म्हणले या म्हशीच्या शिंगातून आपल्याला पलीकडे जायचं. 5-6 महिने त्यानं विचार केला. लक्षात ठेवा. तर ते म्हशीचं शिंगाचं त्यानं ते आकारमान बघितलं आणि स्वतःचा बघितलं. माझ्याकडनं का बघू. त्यानं डाईट सुरू केलं. लक्षात ठेवा. 6 महिने काही जेवलं नाही बघा ते. थोडं बारीक झाल्यासारखं वाटलं त्याला आणि त्यानं ठरवलं बस उद्या सकाळी म्हैस चरायला निघाली का त्याच्या शिंगातून पलीकडे जायचं. 6 महिने विचार करत होता. सकाळी उठलं महाराज. लवकर उठलं. माधव महाराज म्हणायचे किती लवकर उठलं? म्हशीच्याही अगोदर उठलं. नाही कळलं असं त्या धनुर्वाद नाही. शहरातलं लयच अवघड आहे. हेच आधी उठत आहे. आंघोळ करताय, अंडरपॅन्ट पिळतय, स्वतःच्या ढोशीतय, मग तिला नेऊन देतय. राई रखमा बाई तुम्हा येऊ द्या दया. मी म्हशीतच सांगतोय तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका बरं. ते सकाळी ताट घासत बसलं त्या म्हशी चरायला निघाल्या. आणि त्या चरायला निघाल्यावर त्या म्हशीला काही कल्पना नव्हती आपल्यावर संकट येणार. आणि हे जे पळत 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 गेलं त्या म्हशीच्या शिंगांमधून कमरेपर्यंत गेलं. हे वर झालं होतं बारीक थोडस, पण हे खालचं तसंच राहिलं होतं. ते इथं गुतलं आणि जी म्हैस उधळली या भीतीला दणका हान, त्या वाड्याला हान. येतं खालचं सगळं आउटडोर झाला. खोबा बिबा मोडला. लक्षात 7-8-10 माणसं गावातले पळाले. त्यांनी ती म्हैस आवरली आणि ती आवरलीवर त्याला कसा तरी गुततो तरी पलीकडे गेलाच नाही. त्याला तसाच माग ओढला आणि त्याला विचारलं भल्या माणसा अरे हा काय करायला तू लहान आहे बाई, थोडा तरी विचार करायचा. तो म्हणला 6 महिने करत होतो. पण या विचाराला किंमत आहे का? लक्षात ठेवा. वयाच्या प्रभू दे विचार जानाही. वयाच्या प्रभू दे विचार नाही. वयाच्या प्रभू दे विचार जानाही. वयाच्या
तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम गुण नाम बाळक्रीडा कळलं का माझी वाणी तुझे आपलं वयाच्या प्रभोदेव विचार ज्या नाही कशाचा विचार केला पाहिजे नीट ऐका महाराज म्हणतात प्रत्येकानं विचार केला पाहिजे शंकराचार्य म्हणतात कोहम कथमिदम जातम कोवई करतास्य विद्यते मी कोण आहे मी कुठून आलोय कोण आहे तुम्ही कधी विचार केलाय काहीच नाही पिछे से आई आगे धाकाई कुणीच विचार करत नाही इरी जवळचेच वाफे कोरडे राहिले सगळे घोड्याला विचार करण्याचा अधिकार नाही गाढवाला नाही माणसाला दिलाय त्याने तो विचार केला पाहिजे ना जावाई तुम्ही कोणत्या गावचे जावाईच आहे ना तुम्ही हा कसं ओळखलं मी मग भविष्य काय लक्षात ठेवा हा मी माणूस पाहून तोंड सांगतो त्याने काय काय कुठं नाही केले त्याच्या ठेवा जावाई तुम्ही कोण आहे तुम्ही म्हणाल जावाई नाही नाही तुम्ही कोण आहे माणूस आहे नाही नाही हे शरीर झालं तुम्ही कोण आहे तुमचं नाव काय मग काय तुम्ही नारायण आहे काय हा हे नाव झालं तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे सांगता येणार नाही लक्षात ठेवा कोणाला सांगता येणार नाही सगळे महादेवाच्या पुढचे आहेत आपलं असं द्या प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती कोणाला सांगता येणार नाही कोण आहे आपण कोण आहे कुठून आलं उदाहरण सांगतो तुम्हाला चला एका राजाने की नाही गावातले कलाकार एकत्र केले राज्यातले सगळ्यांना सांगितलं कला दाखवून बक्षीस घ्या बर 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 म्हणलं मग सगळेच कलाकार आले मग पहिला पखवाजा उठला म्हणला मी पखवाज वाजवतो माझी कला दाखवतो बर 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 मग हे शिकावं लागतं ना हो म्हणले आळंदीला जावं लागतं कोष्टी बाबांकडे राहावं लागतं पहाटे 10ला उठावं लागतं मग पखवाज घ्यावा लागतो त्याला तिरकीट तक्ता सुद्धा नीट वाजवता येत नाही तो दिनदा गधा वाजवायला जातो त्याचा 3दा गधा होतो असू द्या तुम्हाला नाही आम्हाला कळालं मग हे शिकावं लागतं त्याचे बोल असतात रामकृष्ण हरी मात्रा 4 भजनी धुमाळी मात्रा मी काही एवढं बारीक सांगत नाही म्हणले तुम्हाला 16 मात्राचा बोल म्हणून दाखवतो तोंडातून म्हणणार तसंच वाजवणार राजाला कौतुक वाटलं मन 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 मग त्यानं म्हणायला सुरुवात केली धाकिट धुमकिट तकिट तकाकिट तक धुमकिट तकिट तकाकिट कुठाने करायला सुरुवात केली तसेच वाजवायला सुरुवात केली राजा लई खूप झाला राजानं 500चा बंडल काढला एकूण देऊन टाकला पखवाजाला म्हणजे किती 500चा बंडल म्हणजे किती 50,000 पखवाजा विचार करतो तर एका बोलाचे 50,000 मिळतात सप्त्यात बॉम्बे कशाला मग ढोलकीवाला आला त्यानंही कला दाखवली त्यालाही बक्षीस तुंतुण्या नारायणगावचा होता वाटतं असू द्या मग पेटीवाला आला पितळीवाला आला सगळे त्याने कला दाखवली बक्षीस दिली कोणी वक्तृत्ववान होता कोणी का सगळं संपल्यावर त्या राज्यातला एक मूर्ख आला आणि त्या मूर्खाने सांगितलं राजासाहेब उठू नका माझी कला अजून बाकी आहे राजा म्हणला मूर्खत्वाची कला पाहणं म्हणजे मूर्ख होणं राजा म्हणला भाऊ कला दाखवू नको बक्षीस घेऊन जाय बघितलं तर बंडलही संपले होते मग हातातला चांदीचा दंड होता राजाने त्याला देऊन टाकला हागे म्हणले तुला बक्षीस कला दाखवू मूर्खच होता तो मूर्ख म्हणला राजासाहेब हा दंड मी काय करू राजा म्हणला तुला महामूर्ख भेटला का त्याला देऊन टाक बर मग तो निघाला शोधायला कुणाला कळलं तुम्हाला म्हणजे शहाणे तुम्ही बर मग तो शोधायला निघाला भगवत कृपा त्याच्यावर झाली नर्मदेच्या परिक्रमेला गेला तो साधूचा अहम ब्रह्मास्मीचा बोध ठसवला तो साधू झाला महाराज 3 वर्ष 3 महिन्याची परिक्रमा केली शेवटी तो दंड घेऊन राज्यात पुन्हा आला बघितलं तर राजा मरायला टेकला होता राजा सगळ्या मुलांना सांगत होता आता माझं काही खरं नाही बर का आता मी चाललो प्रजेकडनं जास्त टॅक्स वसूल करू नका लेकराप्रमाणे सांभाळा जीएसटी जास्त लावू नका योजना खाऊ नका म्हणजे लोकांपर्यंत पोहोचू द्या असं सांगत होता राजा मुलांना कळलं का हे सगळं बघितलं आता माझं काही खरं नाही तेवढ्यात मग तो महात्मा मूर्ख महात्मा जो होता तो दंड घेतलेला आला पुढे राजाला विचारलं राजा केव्हापासून पाहिलं नारायणराव मी चाललो मी जाणार आहे कुठं चाललंय राजा म्हणला येडाय करी तू अजून कुठं चाललो म्हणजे ते फक्त फटवर लिहायचं असतं कै वै स्व
नाही कळलं? तिथून मिस कॉलही करता येत नाही, मेसेजही करता येत नाही इंस्टाग्रामला. काय करा? बर मग आले कुठून हे सांगा. राजा म्हणला माहिती नाही. बरं आणलं काय हे सांगा. म्हणला माहिती नाही. मग येणार काय हे तरी सांगा. नाही कळलं? आता मी तुम्हाला विचारतो, सांगा. चारही प्रश्नांचं उत्तर राजाने दिलं नाही. त्यानं तो दंड घेतला आणि सांगितलं घ्या राजे साहेब. नाही कळलं? मला महामूर्ख भेटला म्हणले. राजा मरताना चिडला. अरे मला महामूर्ख हो म्हणले राजा. या जन्मात कुठून आलो हे ज्याला माहिती नाही, कुठे जायचंय हे ज्याला माहिती नाही, काय आणलं हे ज्याला माहिती नाही, आणि काय नेणार आहे हे ज्याला माहिती नाही, तो जगातला सगळ्यात मूर्ख माणूस आहे. म्हणजे प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आहे मी हा कोण, आहे मी हा कोण, करावा विचार. आहे मी हा कोण, आहे मी हा कोण, करावा विचार. आहे मी हा कोण, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आहे मी कोण, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आलं नाही म्हणून त्याला दंड दिला. आता मी तुम्हाला विचारतो, सांगा कुठून आला? फलटणवरून? नाही, ते गाव झालं. त्याच्या आधी कुठून आला? सांगा कुठून आला? आईच्या पोटातून? तिथं कुठून आला? बापाच्या अंगातून? तिथून कुठं आला? कुठून आला सांगा. आपली मूळ उत्पत्ती कुठून आहे? कधी केलाय विचार या गोष्टीचा? लौकिकातच अडकले. कधीतरी अंतर्मुख व्हा, विचार करा मी कोण आहे, कुठून आला. तो हम कथमिदम जातम कोवही करता. मी विचार करा मी कोण आहे मी हा कोण करावा. भगवान गीतेमध्ये सांगतात ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःष्ठानिंद्रियानी प्रकृतीस्थाने कर्षती. भगवंताचे आपण अंश आहोत. आपण कोण आहोत? भगवंताचे अंश आहोत. लक्षात ठेवा. म्हणून ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हा मत आम्हाला मान्य नाही वारकरी संप्रदायाला. कळलं का? वेदांताचा सिद्धांत मान्य नाही. आमच्या दृष्टीने जग सुद्धा देवच आहे. जे जे दृष्टी दिसे सर्वस्तेच्या हम जगा अवघा देव. चला नीट ऐका. आम्ही आहोत कोण? भगवंताचे अंश. आणलं काय? काय आणलं? येताना काहीतरी आणलंय ना. लोक म्हणतात येताना खाली हात आला खाली श्वास नावाची शिदोरी आणली. काय आणली? माणसाचं आयुष्य दिवसावर नाही बुवा, वर्षावरही नाही. योगायोग असतो 66 वर्ष 6 महिने. ते योगायोग असतो, तो सगळ्यांचा नसतो. कळलं का? आपलं आयुष्य हे श्वासावरती आहे. कशावरती आहे? माणसाने येताना श्वास नावाची शिदोरी आणली आहे. नेताना नेणार काय? उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे कामरणे तिसरे, तुका म्हणे कामरणे तिसरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. रती माई के दुःखाची धनते कीर्ती माई
के दुःखाची जनती किरती मागे दुःखाची जनते जनते. श्वास नावाची शिदोरी आणली आहे आणि नेतांना काय न्यायचंय? कीर्ती नावाचा ठेवा न्यायचाय. लक्षात ठेवा. हा चांगला होतो महाराज. वा, सगळा महाराष्ट्रातले विरोधी पक्ष नेते सुद्धा रडले. लक्षात ठेवा. कळलं का? काही असू दे, आपण माणसाचं काम चांगलं होतं. लक्षात ठेवा. तो राखील तो टाकीलच. लक्षात ठेवा. त्याच्याबद्दल काही वादच नाही. पण काम माणसाला रडवतात. प्रत्येकाची भावना दुखावली महाराज दादा गेल्यामुळे, नाही का? आम्ही कुठल्या पक्षाचे नाही, लक्षात ठेवा, पण आम्हाला सुद्धा वाईट वाटतं. चला, का सांगितलं? कीर्ती नावाचा ठेवा नाही. तर जायचं कुठं? जायचं म्हणाले आपल्या कर्मानुसार ठरतं. बरं का? चांगलं केलं तर चांगल्या गतीला जायचं, नाहीतर मग खंती ते न करा होणे गाढव उतरा. ठरलेलं लक्षात ठेवा. चांगलं केलं तर चांगलं भोगाल, वाईट केलं तर वाईट. केले कर्म झाले. नाथ महाराजांनी सिद्धांत सांगितला, आपलं कर्म आपल्याला भोगावंच लागतच. सुटलंय का सांगा? एक उदाहरणात गुन्हे कीर्तनकार देतात. म्हातारा माणसाला सुशिक्षित सून होती, बाई वैतागली. 4 वेळा वृद्धाश्रमात सोडलं, पण म्हातारं त्याच्या आधी घरी यायचं. सोडणाऱ्याच्या नाही कळलं. असं म्हणतात बुवा, मांजर आणि म्हातारं माणूस कुठेही सोडा, काय बरोबर घरी येत. एक मांजर होती, दूध प्यायची, लई दूध प्यायची. 10 वेळा सोडून आलं ते जंगलात, ती घरी प्यायची. त्यानं एकदा पोत्यात भरली आणि आशा आत जंगलात गेला, आशा आत गेला, आशा आत जंगलामध्ये गेला. त्यानं ती मांजर सोडली, पण त्याला घरचा रस्ताच घावला. शेवटी मांजरीच्या माग माग घरी आला. नाही कळलं? मग त्या म्हाताऱ्याला 4दा वृद्धाश्रमात सोडून परत आलं. मग ते वैतागलं होतं. पोरगं म्हणलं, यांना रात्री काशीला नेतो, गंगेतच ढकलून देतो. नेलं काशीला. बाबा काशीला जायचं. बरं, आता ऐका. काशीला नेलं. पहाटे 3ला गाडी स्टेशनला पोहोचली. पोराला वाटलं ही चांगली वेळ आहे. बाबा चला आंघोळीला. अरे सकाळी जाऊ की? नाही म्हणले, ब्रह्ममुहूर्तावर स्नान केलं पाहिजे. त्याला माहिती सकाळी गोतावळा राहील गंगेवर, म्हाताऱ्याला कोणी बी वाचवल. ढकललं तरी ढकलता बी येणार नाही. सकाळीच नेलं. बाबा एवढ्या पाण्यात आंघोळ करा. मध्ये नेता नेता एवढ्या पाण्यात म्हाताऱ्याला नेलं. अशी मोठी धार होती. 3 वेळा डुबकी मारा म्हणले बाबा, मग बाहेर जाऊ. म्हाताऱ्याला माहिती आहे आपला कार्यक्रम करणार आहे. म्हातारं लय हुशार होतं. लक्षात ठेवा. झडपीला 7 वेळा पॅनल हाणला म्हाताऱ्यानं. असू द्या. हे 3ऱ्यांदा डुबकी मारून वर आलं आणि त्या पोराचे खांदे धरले. पोरगं म्हणलं, सोडा, ढकलायचंय तुम्हाला. नाही नाही म्हणले, मला माहिती तू ढकलायला आणलंय, पण मला पलीकडच्या घाटावर नेऊन ढकल. तो म्हणला, इथंही मारायचं तिथंही मारायचं, परत एवढा कुटाणा करून पलीकडे नेऊ. इथं का नको? तो म्हणला, मी माझ्या बापाला इथं ढकललं होतं. हा विनोद नाही. लक्षात ठेवा. हे त्याचंच कर्म आहे. जर कडुनिंब पेरला तर कडुनिंब तेल, त्याला आंबा नाही येणार बुवा. विठाला आपण विचार केला पाहिजे, मी कोण आहे. महाराज म्हणतात, हा विचार करून संतांनी आम्हाला कृतकृत केलं आणि भगवत स्मरणाची जाणीव करून दिली. पहिल्याचा सारा सार विचार राबुटा बुटे. सारा सार विचार राबुटा बुटे. राबुटा बुटे. सारा दर विचार राबुटा बुटे. सारा सार विचार राबुटा बुटे. सारा सार विचार राबुटा बुटे. सारा दर विचार राबुटा बुटे. सारा दर विचार राबुटा बुटे. नाम धरा कंठे विठोबाचे. नाम धरा कंठे
विठोबाचे हे नाम धरा कंठी विठोबाचे दयाचा चिंतने निर्दिला संकट दयाचा चिंतने निर्दिला संकट हे साराचा विचार करा उठा बोटी साराचा विचार करा उठा बोटी सारा सर विचार करा उठाऊन सारा सर विचार करा उठाऊन हे नाम धरा कंठी विठोबाचे राम धरा कंठे विठोबाचे हे नाम धरा कंठी विठोबाचे राम धरा कंठे विठोबाचे हे दयाचा चिंतने निर्देल संकट 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 दयाचा चिंतने निर्देल महाराज म्हणतात आपण हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. सारासार विचार करा उठा उठी असू द्या. आमचाही घामाचा आहे कळलं का म्हणजे वेळ वेळ हो असू द्या मागे सरका बरं असू द्या. ऐका ऐका महाराज म्हणतात सारासार विचार करा आणि उठाउठी करा बर का. सकाळी उठलं का विचार करा आमचा देह कधी जाईल माहिती नाही बुवा. हो आपल्या हातात नाही. झोपणं आपल्या हातात आहे पण उठवणं विमानात बसणं आपल्या हातात आहे. उतरवणं गाडी चालवणं आपल्या हातात आहे. थांबवणं त्याच्या हातात आहे. लक्षात ठेवा देवा. म्हणून या गोष्टीचा विचार करा. कोणीतरी या सृष्टीचा नियमन करताय त्याचं स्मरण आपण केलं पाहिजे. म्हणून सारासार विचार करा उठाउठी करा. रोज सकाळी उठलं का भगवंताचं नाव घ्या. वासुदेवामध्ये म्हटलंय राम राम स्मरा आधी. आधी म्हणजे कधी कुठलंही काम करायच्या आधी. सांगू तुम्हाला काम कुठले कुठले करता तुम्ही ऐका. सकाळी उठल्या अंथरुणावरून बाहेर पडण्याच्या आधी राम राम स्मरा. आंघोळीला जाण्याच्या आधी. आंघोळ करून बाहेर येण्याच्या आधी. नाश्ता करण्याच्या आधी. कपडे घालण्याच्या आधी. ऑफिसला जाण्याच्या म्हणा ना आधी. टेबलावर बसण्याच्या आधी. टेबला खालून घेण्याच्या आपलं हो ना. चांगलं करा नाही तर वाईट करा त्याच्यामध्ये देवाचं नाव घ्या. कामामध्ये काम काही म्हणा राम राम लक्ष ठेवा. बायांनी स्वयंपाक करताना सुद्धा काय घ्यायचं त्या बाया लय अवघड आहे. कणिक तिंबवता तिंबवता नवऱ्याला आपलं त्याच्या नावानं बोट मोडतात. मी तुमचं नाही सांगत मला तुम्हाला बोलता येईना. तुम्ही लाडक्या बहिणी असू द्या बर. भगवंताचं नाव घ्यायचं म्हणले. भगवंताचं नाव घेतलं की त्याचं सारासार विचार करा उठाउठी. नाम धरा कंठी विठोबाचे. भगवंताचं नाव कंठात असलं पाहिजे. लक्षात ठेवा. मुख में राम मुखामध्ये नाव असलं पाहिजे. पाय गरम माथा नरम बर का. दिमाग रखो ठंडा फिर भी डॉक्टर आहे तो उसको दिखाओ दंडा असं म्हटलंय. लक्षात ठेवा. पाय गरम असले पाहिजे. डोकं शांत असलं पाहिजे. मुख गोड असलं पाहिजे. मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणे मुखी अमृताची वाणी. गोड बोलाव कसं बोलाव लक्षात ठेवा. आम्ही कंठामध्ये भगवंताचं नाम धरलं. कंठी धरिला कृष्ण. का कंठामध्ये धरला? कारण बाकीच्यांनी आम्हाला धरूच दिलं नाही हो. वेदाने धरू दिलं नाही.
शास्त्रानं आम्हाला नाकारलं. मी नाही सांगत, नाथ महाराज सांगतात, वेद अत्यंत कृपण जाहला, त्रैवर्णिकाचे कानी लागला, स्त्रिया शूद्रासी आबोला, धरीला जनेला सदेवा. हा तुकाराम आमचे संत म्हणतात जाऊ द्या, त्या वेदाला नाही आम्हाला अधिकार दिला, पण आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी. आम्ही त्याच्या बाला धरले करते, आम्ही त्याच्या बाला धरले करते. मला हे नाम संतांनी दिलंय, लक्षात ठेवा. कुळ हे पावन कृष्ण म्हणून त्या संतांकडनं राम कृष्ण हरी हा जो मंत्र मिळाला, हा मंत्र कंठामध्ये साठवा. लक्षात ठेवा. आईची जोडी करा राम कंठी धरा, तेने चुकेल फेरा गर्भवास, नाशिवंत अटी प्रिया पुत्रधन. हे संतांजवळ जा महाराज, त्यांच्या दर्शनाचं फार मोठं पुण्य आहे. हो काय सांगू महाराज, ज्ञानोबर आहे, एक नात्र आहे, एक तुकोबर आहे. दर्शन घडलं तरी दर्शन घडे तया. लक्षात ठेवा. निजमुक्ती देसी असं ज्ञानोबरायांचं स्वरूप आहे. लक्षात ठेवा. भक्त तरतीला मेदिनी ज्ञान देव दर्शन भक्त मेदिनी ज्ञान देव दर्शन अंतरिक्ष गगनी अवचित झाली आश्रिनी समाधी. आता जास्त अभंगाचा विचार करत नाही, श्राद्ध सांगतो 15 मिनिटात. नेमकं श्राद्ध म्हणजे काय? महाराज म्हणतात, भगवंताचं नाव कंठात साठवल्याचा परिणाम तयाच्या चिंतने निर्शील संकट. संकट येणार नाही. रोज सकाळी भगवंताचं नाव घेऊन बाहेर पडा, संकट येणार नाही तुमच्यावर. नीट सांगतो, लक्षात ठेवा. हे अपघात व्हायला लागले. जो तुळशीला पाणी घालून प्रदक्षिणा करतो, तिचं स्मरण करतो, नित्यनेम करतो, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे संतांचे अक्षर मुखातनं काढतो, त्याचा कधीच अपघात होत नाही. सकाळी सकाळी हे करावं. लक्षात ठेवा. देवाचं नाव आंघोळ करताना तरी घ्यावं. केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवताना घ्यावं. आपले घेतच नाही. देवाचं नाव घेतलं पाहिजे. तयाच्या चिंतने निर्सेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू विठोबार खुमाई. विठोबार खुमाई, विठोबार खुमाई. हार घाला या हार. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव रखुमाजे रखुमाजे हे जेठोबा रखुमाजे विठोबा रखुमाई, रखुमाजे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाजे. हरी कमलधारी श्री ज्ञानदेव रखुमाजे. वैकुंठवास बाबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा आता हे श्राद्ध भानगड काय, हा कुटाणा का केला हा परिवाराने, हे सांगतो. लक्षात ठेवा. अभंगाचा विचार आम्हाला कमीच पडतो. वेळ लक्षात ठेवा. आम्हाला अभंग पुरून 12 तास पुरला नाही बुवा. आम्ही ठरवलं एक झालंय. पहिल्याच चरणावर 12 तास बोललो मी. सलग कीर्तन केलं वाईला, 12 तास कीर्तन केलं. कळलं का? म्हणून मला ते म्हणले 12च्या आत आवरा आपलं. आता जास्त वेळ घेत नाही. पाहुण्यांची मानसिकता नसते ऐकायची. त्यांना असं वाटतं जरी कीर्तन पदरात नाही पडलं पण निदान वेळेवर पदरात पडावं ताटात आपलं. आता ही श्राद्ध प्रक्रिया सांगतो, ही कोणी सांगत नाही. नीट ऐका. नेमकं श्राद्ध का करतो आपण? आपल्या आयुष्यभर केलेल्या कर्मावरती आपला मृत्यू आहे बरं का. चांगलं कर्म केलं तर चांगला मृत्यू, वाईट केलं तर वाईट मृत्यू. लक्षात ठेवा.
आयुष्यात सगळं कमवायचं पण कुणाचा तळतळाट कमवायचा एवढं लक्षात ठेवा. पैसे आज न उद्या येतील महाराज, तळतळाट कधीच जात नाही बरं. आणि तिच्या धनाला 17 वर्षाचा काळ सांगितलाय, 17 वर्षानंतर फुटून निघतं, एवढं लक्षात ठेवा. आता ऐका, मरताना खरं तर काहींना फार वेदना होतात. पूर्वी म्हणायचे 3-3 दिवस खाली टाकायचे लोक, जीव जात नव्हता, बरोबर आहे ना. आता तो यमराज बी 5G झालाय, लक्षात ठेवा. एकच कळ काढतो, गेले हो. 3-3 दिवस टाकायचे पूर्वी खाली, बरोबर आहे का ना. 5 मिनिटाला रात्री पोरं घरात जायचे, हाय का गेलं. त्याच्या तोंडावरून कळायचं बाहेर येताना हाय का गेलं, नाही कळलं. ते जर समजा असं आलं, समजायचं हाय आधी, नाही आणि ते जर असं आलं तात्या गेलं, समजायचं. लक्षात ठेवा, माणूस मरताना आधांतरी मरू नये बरं का. त्याचा जीव कुठं गेला पाहिजे, खाली गेला पाहिजे. म्हणून पूर्वी खाली टाकायचे, बरोबर आहे का ना. दर्भ गोमूत्राने शेणाने जागा सारवायची, घोंगडी टाकायची, त्याच्यावर त्याला झोपवायचं, डोक्याजवळ तुळशीचं झाड ठेवायचं, गंगेचं पाणी, विष्णू सहस्रनाम म्हणायचं, मांडी द्यायची, मांडीवर जीव गेला पाहिजे, लक्षात ठेवा. आता मरतच नाही, लक्षात ठेवा. बहुतांश लोक खाट्यावर मरतात, काही तर पलंगावर मरतात, काही घरच्या, काही कुठले दवाखान्याच्या. त्याला अजून एक नाव आहे बघा, इंग्लिश नाव काय दवाखान्याचं, हॉस्पिटल. फिटल तुमच्या हाऊस, थांबा. आधांतरी जीव जाऊ नये. आता ऐका, जीव यमलोकात या देहातनं जीव काढला का पहिले ते यमदूत शिक्कामोर्तबसाठी धर्म न्यायालयात नेतात वरती, बरं का. हाच आहे का, बऱ्याच वेळा यमदूतांच्या हातून चूक होते. रामभाऊला न्यायचं तर श्यामभाऊलाच घेऊन जातात, कांताबाईला न्यायचं तर शांताबाईलाच नेतात, काय कुठं नाही. त्यांच्या हातूनही चूक होतेच ना. मग यम धर्म सांगतात, अरे चुकीचा माणूस आणला, परत न्याय याला. म्हणून मेल्यावर कमीत कमी 3-3.5 तास जाळायचं नाही, असं धर्मशास्त्र आहे. का, जिवंत होण्याची शक्यता असते. मी तुम्हाला दुसरीकडचं नाही सांगत, माझ्या घरातलं सांगतो तुम्हाला. 2002 साली माझी पणजी वारली होती. आम्ही लहान होतो. ती माझी पणजी म्हणजे माझ्या वडिलांची आजी, माझ्या आजोबाची आई, माझी पणजी, माझ्या मुलांची खापरपणजी. ती 2002 साली मेली होती. मग ते तिरडी नदीवर नेली आणि ते चितेवर ठेवायच्या आधी नदीत आंघोळ घालायची पद्धत असते. मग ती तिरडीत नदीत टाकली डायरेक्ट. तर ती म्हातारी पाण्यात उठून बसली हो. आणि तिथून जे जगली, कोरोनाचा आता दुसरी लाट आली ना, त्याच्यात म्हातारी पॉझिटिव्ह झाली आणि गेली. जर तो कोरोना आला नसता, ती आता माझ्या बरोबर आली असते बघा कीर्तनाला. हो, एवढी कडक होती, लक्षात ठेवा. आता ऐका, ती आम्हाला सांगायची, यमदूतांचे डोळे लाल असतात, यमदूतांचे 2 दात बाहेर आलेले असतात, यमदूतांना कमरेला फक्त चामडं गुंडाळलेलं असतं, काळं कुट्ट शरीर असतं, सुईसारखे केस असतात, हातात लोखंडाचा दंड असतो. मला खोटं वाटायचं ते लहानपणी म्हातारी जवळ घ्यायचे. तर मी मोठा झाल्यावर जेव्हा गरुड पुराणाचा अभ्यास केला तेव्हा कळलं हे सगळं म्हातारी तंतोतंत खरं सांगते, कळलं का. आता ऐका, यमदूत कन्फर्मेशन साठी नेतात, हात ऐका तो. आता नीट ऐका बरं का. मग कन्फर्म झालं की त्या जीवाला परत घरात सोडतात लगेच. तो सगळं बघतो, माझी पत्नी रडते, माझे मुलं रडतात. आता त्याला शरीरात घुसायचा अधिकार, बंधन आहे आत्म्यावरती. त्याला घुसता येत नाही शरीरात. तो पाहतो माझं प्रेत पडले, हे रडतायत. मग अशा वेळेस भावकीने बाहेर काढायचं. अंत्यविधी हा आपल्याकडे काय आहे माहिती का. अंत्यविधी हा आपल्याकडे प्रयोग आहे. अंत्यविधी लोक म्हणतात आमच्याकडे असं नाही, आमच्याकडे असं नाही, सगळीकडे सारखं आहे. नीट ऐका, हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाचा अंत्यविधी सारखा आहे. अंत्यविधी कसा करावा नीट ऐका. ज्या बाईला सुतक नाही तिने पाणी तापवायचंय. काय सांगतो, हो, भावकीच्या बाईने पाणी तापवायचं नाही महाराज. ज्या स्त्रीने सुतक नाही तिने पाणी तापवायचं, भावकीने आंघोळीला बाहेर घालायचं. शरीराला कशाने स्नान घालायचं, गरुड पुराण सांगतो तुम्हाला. शरीराला 4 गोष्टी लावायच्या. तुळशीची माती लावायची, गंगेच्या किनाऱ्याची माती लावायची, चंदन लावायचं आणि हळद लावायची. 4 गोष्टीने देह पवित्र होतो. गेलेल्या जीवाला मोक्ष मिळावा याकरता या 4 गोष्टीने स्नान घालावं. तिरडी बांधावी, भगवन् नाम गुणानुवाद गाण्याकरता ती तिरडी स्मशानामध्ये न्यावी.
चितार असताना धर्मशास्त्र सांगतं 4 ते 5 प्रकारची गोष्टी चितेमध्ये असल्या पाहिजे बरं का. 1 लाकूड, 2 गोवरी, 3 नारळ किंवा खोबरं, 4 पेटवण्याकरता तूप आणि प्रदीप्त होण्याकरता कापूर. या 5 गोष्टी असल्या पाहिजे. आमच्याकडं एवढं अवघड चाललंय दादा, काय सांगू तुम्हाला. चितेमध्ये टायर टाकतात, टायर. अजून सांगतो, रॉकेल टाकतात, रॉकेल, ठिबकाच्या नळ्या. अजून तुमच्याकडे काही असेल ना वेगळं, डिझेल आहे की नाही. ह्या गोष्टी चितेत टाकायच्या नसतात, अपवित्र होतं, लक्षात ठेवा. आता ऐका, हिरविला घोट फोडिला चरणी महावाक्य ध्वनी बोंब केली. बोंब केली ते मडकं फुटलं का पाहुणे जसे घरी येतात तसा तो गेलेला जीव घरी येतो. 13 दिवस घरात राहतो. कुठं राहतो माहिती का. उमऱ्याची खालची बाजू, त्याची वरची बाजू, त्याला आड म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात. आड. त्या आडामध्ये तो गेलेला जीव राहतो. 13 दिवस तो सगळं बघतो. म्हणून धर्मशास्त्र असं आहे, 13 दिवस गेलेल्या जीवाविषयी निंदा करायची, आपल्याला पाप लागतं देवा. मग आता ऐका, घटना अशी आहे, 13 दिवसानंतर तो जीव बाहेर जातो. 13व्या दिवशी भोजन करतो आणि त्याला आता यमलोकीचा पायी प्रवास करायचा आहे. गाडी नाही, घोडी नाही, बरं का. ते जुने गाणे चांगले होते. कोई दिन हाती, कोई दिन घोडा, कोई दिन पैदल चलना. जी लक्षात ठेवा. कोणे दिवशी बाई सोनी हातीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर, चालत जावे समयासी सादर व्हावे. हो, जसं येईल त्याला सादर व्हा. हो मायबाप. ऐका, मग आता त्याला पायी जायचंय. दक्षिणेकडचा प्रवास आहे. किती दिवसाचा. 344 दिवस त्याला पायी चालायचंय. म्हणून पाण्याने भरलेली घागर दान करायची. या रस्त्यावर कुठेही पानपोई अन्नदान करायचं. या रस्त्यावर कुठेही ढाबा नाही. छत्री चप्पल दान करायची. आणि मग तो गेलेला जीव 344व्या दिवशी वरती यमलोकामध्ये हजर होतो. त्या दिवशी आम्ही त्यांचं वर्ष श्राद्ध करतो. आलं का लक्षात. आज कैलासवासी बाबासो बंडू काळे हे यमलोकी हजर झाले. 11:15 ते 12:15 अभिजित मुहूर्त आहे. या अर्ध्या तासात त्यांचा पाप पुण्याचा हिशोब काढला जातो. यांच्याकडनं पाप किती घडलं, पुण्य किती घडलं. मग पाप त्यांच्याकडनं घडलं असेल तर त्यांच्या परिवाराने, नातेवाईकांनी, परिवार प्रेम करणाऱ्या मंडळींनी काहीतरी आज स्मरण करायचं. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवायची, भगवान गुणानुवाद गायचा, अन्नदान करायचं, आणि त्याचं पुण्य त्यांना वरती मिळतं. त्यांचं पाप कमी होतं. आमचे 2 हात वर करून तुम्हाला आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ. आज कैलासवासी बाबासो बंडू काळे हे दोन्ही हाताने आशीर्वाद देतील तुम्हाला सगळ्यांना. त्यांनी माझ्याकरता खूप केलं. तुमचा पितृदोष कमी होईल बरं का. नाहीतर मग लोक आमच्याकडे येतात त्र्यंबकला, नारायण बली, नागबली, काल सर्प, त्रिपिंडी. हे का करावं लागतं. जो पितरांचं करत नाही त्याला हे करावं लागतं. लक्षात ठेवा. म्हणून पितरांचं वर्ष श्राद्ध, तर्पण, 10वं 13वं वेळेवर करायचं महाराज. आता आमच्याकडे एक वेडेपणा निघालाय. 5व्या दिवशी 10वं करतात. ते चुकीचं आहे बरं की. मिळतं 10व्या दिवशी. आता ती मोठी प्रक्रिया आहे. आम्ही 5व्या दिवशी 10वं करतो का. वेळ नाही. लक्षात ठेवा. लोक आम्हाला म्हणतात महाराज अहो मरायला वेळ नाही. काळजी करू नका, सावकाश माराल. नाही काळे दिला या अवकाश तुकोबराय म्हणतात. म्हणून आज कैलासवासी माणसाच्या जीवनातला बाप जाऊ नये गड्या. एवढंच सांगतो मी. काय आई बापावर बोलणारा महाराज नाही. लक्षात ठेवा. आम्ही जरा नियमात राहणारी माणसं आहे बरं का. फडकरी माणसं म्हणजे नियमात राहतो आम्ही. हा चला, बाप सांगण्यासारखा नाही. लक्षात ठेवा. मला जे दिसतं ते माझ्या मुलाला दिसावं ही वृत्ती कोणाची आहे. आईची आहे. यात्रेला जर आईनं बाळाला नेलं तर आई बाळाला कुठे घेते, कमरेवर. आणि तीच मुलगा जर बापानं नेलं तर बाप मुलाला कुठे घेतो, खांद्यावर घेतो. जे मला दिसत नाही ते माझ्या मुलाला दिसावं ही बापाची वृत्ती आहे. लक्षात ठेवा. खर तर या काळे परिवाराचा बाप गेला गड्या बर का. आता नीट ऐका. बाईच्या जीवनातला बाप जाऊ नये आणि माणसाच्या जीवनातली आई जाऊ नये. स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी. ज्या दिवशी 90 वर्षाचा बाप असू द्या, 70 वर्षाची पोरगी असू द्या, तिचा बाप गेला का तिचं माहेर संपत, लक्षात ठेवा. कोणी कुणाचं नसतं महाराज. कितीही म्हातारा असला, करोडपती आहे मुलगी, पण घरी गेली का बाप 100ची 10ची चुरगळलेली नोट मुलीच्या हातात देतो. बाप म्हणतात, लक्षात ठेवा. म्हणून काळे परिवारावरती मोठं संकट वर्षापूर्वी आलं. त्यांचं पितृछत्र हरपलं. भगवान ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथराय, नामदेवराय त्यांना उदंड भगवत स्मरण करत त्यांना आपल्या हृदयात, आपल्या वैकुंठात जागा देव अशी प्रार्थना करूया. ही जागा मिळण्याकरता भगवंताचं स्मरण, संतांचं स्मरण आपल्याला करायचंय. सगळ्यांनी भजन करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. बोला पुंडलिक हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. हे भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. महाराज म्हणतात, खरं तर आमच्या जीवनामध्ये आम्ही हे मिळवलं बरं का. भगवत स्मरण केल्याचा फायदा काय ऐका. एका वाक्यामध्ये शेवटचा चरणाचा भाव सांगतो. उत्तम कुळामध्ये जन्म घेतलाय, ब्राह्मण कुळात जन्म, बरोबर आहे ना. पण भगवंताचं नाव घेतलं नाही. इकडं पुडी ठेवली, इकडं मुखामध्ये शिव्या ठेवल्या. उत्तम कुळात जन्म आहे, पण भगवंताचं नाव घेतलं नाही, किंमत शून्य आहे. पण याच्या विरुद्ध सांगतो, यातीहीन कुळात जन्म घेऊ द्या, पण भगवंताचं नाव मुखात घेऊ द्या, तो ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ आहे बर का. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. कुळे उभयता पवित्र, ते दोन्ही कुळ पवित्र आहे हो, जर भगवंताचं नाव घेतलं तर, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या कुळामध्ये वारकरी जन्माला यावा यासाठी प्रयत्न करा. जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर नाही तो जननी वांज भली. कबीरजी म्हणतात, चांगल्या मुलांना जन्म घाला. माझं वैयक्तिक मत आहे, जातीपातीचं राजकारण सोडा, पण देव, देश आणि धर्म यासाठी एकत्र या, लक्षात ठेवा. ही काळाची गरज आहे. मी नाशिक, मला मालेगाव जवळ आहे, लक्षात ठेवा. आम्ही संघाचं काम करताना काय काय आम्ही बघितलंय आम्हाला माहिती, लक्षात ठेवा. एक सुद्धा मालेगाव मध्ये बस स्टँड पासून ते बाहेर पडेपर्यंत एक सुद्धा त्या रस्त्याच्या दुतर्फी एकही हिंदूचं दुकान नाही. सगळं त्यांचं, चपला बी तेच विकतात, घड्याळ बी तेच रिपेअर करतात. त्यांचं प्रोडक्शनच तेवढं आहे. नाही कळलं. आम्ही पडलं दुबडे, हम दो हमारे दो भी नाही. आता ते बी गेलं आमच्या नाशिकच्या रिक्षावर वाक्य, हम दो हमारे एक. नाही कळलं. वाक्य सांगतो तुम्हाला, एकच मूल सुंदर फुल. आणि ते फुल कसं असतं माहिती का, येडे पोरं पैदा केले, लक्षात ठेवा. महाराज आम्हाला शूर मुलं, मी या मताचा आहे. आमचे वक्ते बाबा होते, लय कडक बोलायचे, लक्षात ठेवा. ते म्हणायचे, अरे हिंदूंनो, तुम्हाला 2 पोरं पाहिजे, 2 तुम्हाला ठेवा, 2 अजून होऊ द्या, एक RSS ला द्या आणि एक संप्रदायाला देऊन टाका, तुमचं कुळ तरी पवित्र होईल, लक्षात ठेवा गड्या. आज धर्मासाठी एकत्र येणं काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. सावध व्हा गड्या. देव देश धर्मासाठी एकत्र या हो मायबाप, कोणी कोणाचं नाही. अहो आपणच आपलेच, लक्षात ठेवा. आणि म्हणून एक गोष्टीचं महत्व सांगतो, आपल्या कुळात जर भगवत कीर्तन करणारा मुलगा जन्माला आला तर तुमचं एक कुळ नाही का म्हणे कोटी तुका म्हणे भावे गाता
भावे गीत विठोबाचे वयाच्या चिंतने निरसेल संकट, वयाच्या चिंतने निरसेल संकट तरार. भव सिंधुतराल दुर्गत भव सिंधुतराल तराल 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 हे तराल 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 दुर्गत भव सिंधू चिंतने निर्धल संकट तयाचा चा भाव संपला. तुका म्हणे कोटी कुळेची पुणीत. आज आमचं कुळ पवित्र करण्याकरता आज आम्हाला दोन गोष्टीची गरज आहे, भगवंताच्या नामाची आणि दुसरी धर्माची. बरं का, आम्हाला सरकार सुद्धा धर्माचंच पाहिजे गड्या. संप्रदाय आणि राजकारण ही एका रथाची दोन चाक आहेत. संप्रदाय हा तर रथ चालला नाही, कर्णाला मुकावं लागलं. म्हणून संप्रदाय आणि राजकारणाची राजसत्ता हे धर्म देशाच्या धर्माचे दोन चाक आहेत. दोन्ही असले पाहिजे, प्रेरक असले पाहिजे. म्हणून खर तर आम्हाला अपेक्षा सुद्धा धर्मवाद्यांची आहे. कोणाची आहे? आम्ही प्रवीण भाई तोगडिया बरोबर आम्ही काम करतो, लक्षात ठेवा संघाचं. हे करत असताना राम मंदिराचं 10-10 रुपयापर्यंत आम्ही, लक्षात ठेवा, 10-10 रुपये लोकांकडनं गोळा केले. का केले पाहिजे? कारण राम मंदिर प्रत्येकाला वाटलं पाहिजे राम मंदिर माझं आहे. कळलं का? एकट्या बीजेपी सरकारने ठरवलं असतं मंदिर बांधायचं तरी बांधू शकले असते साहेब. हो, बांधलं का नाही? आमचं प्रत्येकाचं मंदिर आहे हे आम्हाला वाटलं पाहिजे. का? राम आमचा सगळ्यांचा आहे. म्हणून सगळे 500 वर्ष लागले हो युद्ध जिंकायला, पण युद्ध शेवटी आम्हीच जिंकलो. आदरणीय शेखर भाऊ गोरे उपस्थित आहे, टाळ्या वाजवा सगळेजण. अर्जुनजी काळे आहेत, दादासाहेब काळे आहेत, बाळासाहेब कदम आहे, शिवाजीराव आहेत, कुमार मगर आहेत. हे सर्व मान्यवर उपस्थित आहे. या परिवारावरती प्रेम करणारे नातेवाईक, आप्तमित्र, स्वकीय, शेजारील पाजारील, गावकी भावकी सगळेच उपस्थित आहे. जाता जाता तरुणांना एकच विनंती करतो, देव देश धर्माबद्दल प्रेम ठेवा, कपाळाला गंध लावा, हृदयामध्ये छत्रपतींविषयी आदर ठेवा. जगाचा बाप तुमचं नुकसान करणार नाही. स्वतःचा विचार करू नका, धर्माचा विचार करा, तुम्ही मोठे व्हाल. एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कैलासवासी बाबासो बंडू काळे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने काळे परिवाराने हे कीर्तनाचं आयोजन केलं. त्यांचा हिशोबाची वेळ आता सुरू झाली आहे. त्यांना पुण्य मिळावं याकरता फक्त 2 मिनिटं भजन गजर करायचा आहे. हात वर करा सगळ्यांनी 5 वेळा रामकृष्ण हरी म्हणायचंय आणि कीर्तनाला समाप्ती करायची. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बोला जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय. चला शरण शरण नका पाहून दोष दास पायाचे.
केले जसे पाया आम्ही जातो तुम्ही कृपा तुझावी गावी विनंती विठ्ठल श्री ज्ञानदेव आरती घ्या ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा देवते साधू संत मनोवेदला माझा भारती ज्ञान राजा रूपले ज्ञान जगे हिताने नाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ताटे भारती ज्ञान राजा हा कैवल्य तेजा सेवक साधू संत मनोवेदला माझा भारती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व भ्रमाती केले राम जनार्दने पायी टकची ढेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या महारती तुकाराम राघवे सागरात पाषाण तारिले जैसे तुकोबाचे अभंग उदकी रचिले आरती तुकाराम तुकेदा तुरणे ते ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वर चरणे मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आरती तुकाराम हे गारी क्रीडांगण बदीन चरण डोळ्यान बाई नरबातुले आलिंगनानंद भोजन भागवाळे म्हणे विठाळ रमाय मागणे देख तुझ आहे देशांतरे पाय पांडुरंगाया संतांशी निर्वेच मदते आणि तुका म्हणे आता अवधार होय मत ठेवी पायी या संतांची संतांशी निर्वेच मदते आणि तुझे काही ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम